नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 17 नोव्हेंबर 2025 वार सोमवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. सामर्थ्याशिवाय अन्यायाचा प्रतिकार करता येणार नाही. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावतीमध्ये तृतीयपंथीयांच्या धर्मांतरणाचा एक गंभीर आरोप समोर आला आहे. भाजप नेते आणि राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात तृतीयपंथीयांचा समूह पोलीस आयुक्तांशी भेट घेण्यासाठी पोहोचला. त्यांनी धर्मांतरण करणाऱ्या मौलानावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तृतीयपंथीयांचे म्हणणे आहे की ज्यांच्यावर दबाव टाकून धमक्या देऊन धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यांच्या जीवाला धोका असल्याचे ते सांगत असून पोलीस संरक्षणाची मागणीही त्यांनी केली आहे. खासदार अनिल बोंडे यांनीही या प्रकरणात तात्काळ आणि कठोर पावले उचलण्याचे आवाहन पोलिसांना केले आहे. अमरावतीमध्ये तृतीयपंथी समाजावर धर्मांतराचा दबाव येत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. भाजप नेते आणि राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने तृतीयपंथीयांचा एक गट थेट पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचला. तृतीयपंथीयांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले आहे की काही मौलांना आमच्यावर बळजबरीने धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यांनी सांगितले आहे की त्यांना सतत धमक्या मिळत आहेत. तसेच त्यांच्या रोजच्या जीवनातही अडथळे निर्माण केले जात आहे. आमच्या जीवाला धोका आहे, आम्हाला पोलीस संरक्षण द्या अशी मागणी तृतीयपंथीयांनी स्पष्टपणे केली आहे. खासदार अनिल बोंडे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे, जर बळजबरीने धर्मांतरण होत असेल तर अशा व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे. या संपूर्ण प्रकरणामुळे शहरात तणावाचे वातावरण असून पोलीस तपास सुरू आहे. दुर्लक्षित वर्ग म्हणजे ट्रान्सजेंडर तृतीयपंथी, परंतु या तृतीयपंथी लोकांमध्ये सुद्धा भयाचं वातावरण पसरलं आहे. कारण अनेक तृतीयपंथी भगिनींना हिंदू धर्मामधून जबरीने मुस्लिम धर्मामध्ये 2023 मध्ये आणि त्याच्या अगोदर सुद्धा अनेकांना धर्मांतरित केलं गेलं. आणि त्यासाठी एक मौलवी हाजी रफीक, बरोबर, हाजी रफीक, त्याचप्रमाणे एक आदिलाबादचा मुस्लिम माणूस अब्दुल, आणि यांची अशी टोळी निर्माण केली. म्हणजे आज तर विदर्भामधून 70 लोक एकत्र जमा झाले. आणि जेव्हा रेखाबाई यांना धर्मांतर करण्यात आलं 2023 मध्ये, त्यांच्यासोबत त्यांची शिष्य किंगल हिला पण धर्मांतरित केलं. परंतु कुंभमेळ्यामध्ये 2025 मध्ये त्या पुन्हा हिंदू धर्मात आल्या आणि त्यांना महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली. आणि पुन्हा हिंदू धर्मात का गेल्या म्हणून त्यांच्यावर हमला करण्यात आला, तलवारीनी, मिरची पावडर फेकून. आणि ज्या मुस्लिम धर्मात गेल्या त्या पुन्हा घर वापसी करण्यासाठी इच्छुक आहे त्यांना रोखण्यासाठी अनन्वित अत्याचार केले. त्याची दाद मागण्यासाठी आज पोलीस आयुक्तांकडे गेलो. आणि जे खऱ्या अर्थानं ट्रान्सजेंडर नाही परंतु या माध्यमातून वेषांतर करून हे मागतात असेही लोक आहेत. आणि त्या लोकांनी अशी टोळी केली आणि त्या माध्यमातून ड्रगचा व्यवसाय असो, गुटख्याचा व्यवसाय असो, किंवा भीक मागून मस्जिदीला पैसे देण्याचा व्यवसाय असो, अवैध सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन रॅकेट चालवण्याचा व्यवसाय असो, ते करतात. आणि त्यामुळे या लोकांच्या जीविताला हानी पोहोचू नये, यांना संरक्षित करण्यात यावं आणि याचं समाजामध्ये चांगल्या रीतीने पुनर्वसन करण्यात यावं ही मागणी सुद्धा पोलिसांना केली. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा पूर्ण अहवाल हा पाठवतोय. आणि त्या माध्यमातून अतिशय चांगले शिकलेले आहे, प्रत्येक जण 12वी पास आहे
आणि चांगल्या घरातून आलेले आहे. दुर्दैवाने एक जनुकीय दोष आपण म्हणू शकतो, त्यामुळे त्या ट्रान्सजेंडर झाल्या. परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा धर्मांतरण करून त्यांना भीक मागण्याच्या व्यवसायाला लावणं असं मोठं षडयंत्र आणि धर्म वाढवण्यासाठी यांना वापरणं हे षडयंत्र आज अमरावतीमध्ये दिसते आहे. त्याचा त्वरित बंदोबस्त करावा. जे हिंदू धर्मात आलेले आहे पुन्हा त्यांचं संरक्षण करावं. त्यांना धर्म परिवर्तन करण्यासाठी जी जबरदस्ती केल्या जाते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. ह्या मागण्या आम्ही पोलीस कमिशनरकडे मांडल्या. त्यांनीही त्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. आणि शीट आम्ही 101% मंदाकिनीताई सुधाकर पाटील बाळसाकडे यांची शीट आम्ही आणून दाखवणार. अमरावतीत तृतीयपंथी समाजातला आरोप प्रत्यारोपाचा वाद चांगलाच पेटला आहे. राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आता दुसऱ्या गटानेही पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक देत गंभीर आरोप केले आहेत. अमरावती शहरात तृतीयपंथी समाजातील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर येताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी काही तृतीयपंथींनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी आपल्या समाजातील काही बांधवांवर जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांनी निर्माण झालेल्या गोंधळानंतर सोमवार 17 नोव्हेंबर रोजी आरोपित झालेल्या दुसऱ्या गटानेही पोलीस आयुक्त कार्यालयावर थेट धडक दिली. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना लिखित निवेदन देत त्यांनी म्हटले आहे की आरोप खोटे आहेत. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी. समाजात गैरसमज पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. यावेळी साबणपुरा अमरावती येथील किन्नर आखाड्याच्या तृतीयपंथीयांनी स्पष्ट आवाहन केले आहे. हा वाद आमच्या समाजातील अंतर्गत आहे. यामध्ये कोणतेही राजकीय नेते किंवा बाहेरील व्यक्तींनी हस्तक्षेप करू नयेत. तृतीयपंथी समाजातील आरोप प्रत्यारोपामुळे हा मुद्दा आता चर्चेत आला असून पोलीस चौकशीत काय निष्कर्ष देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मैं बोल रही हूँ ममता भाई किन्नर, साबनपुरा इंद्र भवन थिएटर से। देखो, जो हम पे इल्ज़ाम लग रहे हैं धर्म परिवर्तन के, गुड्डी भाई और अम्रपाली की तरफ से जो हमारे ऊपर में इल्ज़ाम लगाए जा रहे हैं, जो बाकी दलों की तरफ से जो राजनीति वाली इसमें घुस रही है। देखो, ये तो हमारा आपसी झगड़ा है, किन्नरों का झगड़ा है, मंगने खाने पे झगड़ा है, पर्सनल झगड़ा है। पर्सनल झगड़े को ये धर्म परिवर्तन की तरफ में लेके जा रहे हैं और जाति पर जाति पे लेके जा रहे हैं। जैसा ये बोल रहे कि हमारे साथ में मारा पीटी कर रहे हैं, हम तलवारें भाले लेके जा रहे हैं, ये सरासर गलत बात है। इसकी कानून ने, हमारे शहर के कमिश्नर ने, हमारे शहर के राजनेताओं ने इसकी पूरी जानकारी लेना, दोनों दल की, और दोनों दल की जानकारी लेने के बाद में इस पर निर्णय लेना और कड़क से कड़क कार्रवाई करना। देखो, ये तो स्वतंत्र भारत है, स्वतंत्र भारत के हम स्वतंत्र नागरिक हैं, हमारा जीने का हक है। जैसा हम बोलते हैं कि हमको उनसे तकलीफ नहीं है कि वो अपना मंगे खाए, हम भी हमारा मंगे खाए, है ना, हम भी मंगे खाए, वो भी मंगे खाए, हमको उनसे कोई तकलीफ नहीं है। अगर से हमको तकलीफ नहीं है तो उनको हमसे तकलीफ क्यों? उनको हमारी जाति प्रजाति से क्या लेना? हमारे यहाँ तो सब किस्म के जुड़े हैं, सबके किन्नर है। हमारे इसमें मुसलमान भी है, हमारे इसमें हिंदू भी है, हमारे इसमें बौद्ध भी है, हर 12 जात के जुड़े हैं। हम 12 जात में जाते हैं और हमारी तरफ से ये कोशिश है कि हमारे शहर के अंदर में वातावरण ख़राब ना हो। हम जहाँ तक ये कोशिश कर रहे हैं कि हम किन्नरों के झगड़े में दो गुट आपस में ना लड़े और शहर का वातावरण ख़राब ना हो, शहर की शांति भंग ना हो। हम जहाँ तक ये कोशिश कर रहे हैं कि ये बात सही चले और सही मुद्दे पे बात हो। और राजनेताओं से भी हाथ जोड़ के विनती है कि आप एक दल की तरफ से बात मत कीजिए, दूसरे दल से जानकारी लीजिए, दूसरे दल से जानकारी लेने के बाद में इल्ज़ाम लगाइए। आप बेफिजूल का इल्ज़ाम लगा दे रहे, किसी को आतंकवादी बोल दे रहे, किसी को ड्रग्स का धंधा बोल दे रहे, किसी को कुछ बोल दे रहे, ये गलत बात है, बिल्कुल गलत बात है। बस इतना ही कहूँगी। सीताराम। नमस्कार, जय श्री महाकाल। मैं खामगांव शहर से बात कर रही हूँ, मियाँ मोगरा भाई। ठीक है, आज हम अमरावती के अंदर सभी जिलों के किन्नर इस कारण उपस्थित हुए हैं कि ये जो लड़ाई है तो मांगने के ऊपर से है। ये कैसे आपस में कहीं चले गए और फिर हाथ में धावताशाही करके छीन झपट करके मांग लिया, इसके लिए इन्होंने इसको अलग रुख दे दिया। अब कैसे ये बवाल मचेगा, कैसे लोग पब्लिक का अटेंशन ये खींचेंगे, TRP कैसे हासिल करेंगे? तो हिंदू मुस्लिम की लड़ाई, हिजड़ों के अंदर कोई हिंदू नहीं, कोई मुस्लिम नहीं है ना, कोई सिख जात का है, कोई कौनती जात का है, लेकिन ये मांगने की लड़ाई है। तो अमरावती प्रशासन से मेरे हाथ जोड़ के नम्र विनती है कि विनय भंग हो रहा है अमरावती शहर का, और अमरावती शहर के साथ साथ जो आसपास के ज़िले हैं उनका भी विनय भंग हो रहा है। तो प्रशासन से मेरे हाथ जोड़ के नम्र विनती है कि इसके ऊपर रोक लगाई जाए। किस चीज़ के ऊपर? कि लड़ाई जिहादी के ऊपर। किन्नरों के अंदर कोई जिहाद नहीं है, हर जात का किन्नर आता है, पैदा होते ही लेके आ जाते हैं। ठीक है, कोई नहीं आता उसे भी फिर बाद में वो आ ही जाता है। तो बस इसके ऊपर रोक लगे।
हिंदू मुसलमान के ऊपर, बाकी कोई हिंदू नहीं कोई मुसलमान नहीं, सबको संविधान है, स्वतंत्र सब है। और भारत गद्दीपति, ये तो गद्दियों की झगड़े हैं, गद्दी की लड़ाई है तो प्राचीन काल से राजा रजवाड़ों के ज़माने से चलते आ रहे। इसके अंदर कहाँ हिंदू और कहाँ मुसलमान, बस इतना कह के मैं अपनी बात खत्म करती हूँ। अमरावतीतून एक अत्यंत गंभीर आणि ज्वलंत विषय. शहराच्या मध्यभागी असलेला नवाथे चौक आज मुंबई चौपाटी म्हणून ओळखला जातोय. परंतु ही ओळख आनंददायी नसून अमरावतीकरांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरली आहे. अनधिकृत खाद्यांच्या गाड्या, बेशिस्त अतिक्रमण आणि त्यामुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी. स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. मात्र या सगळ्यापेक्षाही गंभीर गोष्ट म्हणजे याच गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेचा टाइम बॉम्ब टिकटिक करतोय. घरात वापरले जाणारे गॅस सिलेंडर अगदी भट्ट्यांच्या जवळ रस्त्यावर खुलेआम वापरले जात आहे. दिल्ली आणि काश्मीरमधील स्फोटांच्या पार्श्वभूमीवरही प्रशासन का झोपले आहेत? या ठिकाणी जर कोणतीही अनुचित घटना घडली तर अमरावतीकरांच्या जीवाचा आणि मालमत्तेचा जबाबदार कोण? प्रशासनाची ही अनस्था नागरिकांच्या जीवावर बेतणारी ठरू शकते. या सगळ्या परिस्थितीवर एक सविस्तर रिपोर्ट आपण बघूया. अमरावती कधी एकेकाळी शांत असलेल्या नवाथे चौकाचे रूप आज पूर्णपणे बदलले आहेत. रस्त्यांवर, पदपथांवर अनधिकृत खाद्यांच्या गाड्यांचे साम्राज्य उभे राहिले आहेत. यामुळे नवाथे चौक आता उपहासाने मुंबई चौपाटी म्हणून ओळखला जात आहे. खाद्यप्रेमींची गर्दी इथे जमत असली तरी स्थानिक नागरिक मात्र नरकीय यातना भोगत आहेत. बेशिस्त पार्किंग आणि अतिक्रमणांमुळे या महत्त्वाच्या चौकात वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या बनली आहे. महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडनं यापूर्वी थातूरमातूर कारवाई झाल्यात, परंतु सध्या परिस्थिती जैसे थे आहेत. प्रश्न असा आहे की या गाड्यांचे गॉडफादर कोण आहेत आणि अतिक्रमण विभाग कोणाच्या दबावाखाली आहेत? नेमके कोणाचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी यावर ठोस कारवाई केली जात नाही. आणि या सगळ्यांमध्ये दडलेला आहे एक मोठा धोका. अगदी दिल्ली काश्मीरमधील स्फोटांच्या आठवणी ताज्या असताना या गर्दीच्या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा खुलेआम वापर धोकादायक ठरत आहे. एका भट्ट्याला लागून असलेला सिलेंडर, एक छोटीशी चूक आणि अपघात मोठा स्फोट घडवून आणू शकतो. यामुळे शेकडो निरपराध नागरिकांचे प्राण धोक्यात आहेत. पुरवठा विभाग आणि पोलीस प्रशासन गाढ झोपेत आहेत. अमरावतीकर विचारित आहेत, नवाथे चौकात जर काही अनुचित घटना घडली तर या निष्काळजीपणाची जबाबदारी कोण घेणार? मनपा, पोलीस की पुरवठा विभाग? नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन कधी जागे होणार? नवाथे चौक म्हटलंच की आपल्या सर्वांना माहित आहे, सर्व आपल्या अमरावती शहरामधील मुख्य चौक आपण मानला जातो. अमरावतीवरून बडनेरा जाणारा हा मुख्य मार्ग आहे आणि नवाथे चौक आता हा मुंबई चौपाटीच्या नावाने ओळखला जातोय. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत अनधिकृत गाड्या, खाद्याच्या गाड्या आहेत. वेगवेगळे खाद्य या ठिकाणी मिळतात. नूडल्स असेल, बर्गर असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य या ठिकाणी मिळतात आणि मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे या ठिकाणी गाड्या ज्या आहेत लावण्यात येतं. महानगरपालिकेच्या वतीने अनेकदा कारवाया करण्यात आल्या. महानगरपालिका अतिक्रमण विभागाने कारवाया तर केल्या, मात्र सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर जैसे ते आहे. एकही कारवाई सक्सेस न झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे. आणि याच्यात दुसरं प्रकरण आपण आता समोर घेऊन आलेलं आहे. ते विशेष म्हणजे काही दिवसा अगोदर जे आहे तर दिल्ली येथे मोठा बॉम्बस्फोट झाला, यामध्ये अनेक नागरिकांनी आपले जीव गमावलं. मात्र आता नवाथे चौकातली परिस्थिती सुद्धा तशीच बनायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा वापर करण्यात येतं आणि हे संपूर्ण सिलेंडर आहेत. सिलेंडर घरगुती जे आपण सिलेंडर वापरतो ते सिलेंडर या ठिकाणी सुद्धा वापरण्यात येत आहे. खुली जागा आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बॉम्बस्फोट म्हणजे सिलेंडरचा स्फोट होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाची जबाबदारी आहे की या ठिकाणी संपूर्ण जे आहे तर कारवाई करावी, मात्र या ठिकाणी कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. जर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्फोट झाला किंवा इतर काही हानी झाली तर याचा जबाबदार कोण, असा प्रश्न सुद्धा आता या ठिकाणी उपस्थित राहत आहे. कॅमेरामॅन प्रदीप इंगोले सह मी रोहित खळे, पात्र सिटी न्यूज, अमरावती. अमरावती विधानसभा परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी तयार करण्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. 1 नोव्हेंबर हा अहर्ता दिन धरून डी-नोव्हा म्हणजेच नव्याने मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया होत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमरावती विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंगल यांनी ही माहिती दिली आहे. आता कोणत्या तारखेपर्यंत काय होणार, दावे हरकती कधी स्वीकारले जाणार, अंतिम यादी कधी घेणार, हे आपण बघणार आहोत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी नवीन मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाने वेगाने सुरू केली आहे.
1 नोव्हेंबर हा अहर्ता दिनांक निश्चित करून दे नोवा इलेक्ट्रोल रोल म्हणजेच पूर्णपणे नव्याने मतदार नोंदणीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक अमरावती विभागीय आयुक्त व मतदार नोंदणी अधिकारी डॉक्टर श्वेता सिंगल यांनी जाहीर केले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार हस्तलिखित यादी तयार करणे व छपाई 28 नोव्हेंबर पर्यंत, प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी 3 डिसेंबर पर्यंत, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 3 ते 18 डिसेंबर पर्यंत, दावे हरकती निकाली काढणे 5 जानेवारी 2026 पर्यंत, त्याच दिवशी पुरवणी यादी तयार व छपाई अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी 12 जानेवारी 2026 पर्यंत. या काळात पात्र नागरिकांनी आपली कागदपत्रे तपासून योग्य वेळी दावे हरकती दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तयारीला जोर आला आहे. 10 नगर परिषद आणि 2 नगर पंचायतीसाठी भाजपाने सर्वप्रथम आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले आहेत, तर काँग्रेसनेही काही शहरांमध्ये आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. कोण कोण रिंगणात उतरणार आहे बघणार आहोत. अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण भाजपाने एकदम सर्व 10 नगर परिषद आणि 2 नगर पंचायतीसाठी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाच्या यादीत पुढील उमेदवारांचा समावेश आहे. अचलपूर येथील रुपाली अभय माथने, चांदूर बाजार येथील कांता अहिर, अंजनगाव सुर्जी येथील अविनाश गायगुले, चिखलदरा येथील राजेंद्र सिंह सोमवंशी, दर्यापूर येथील नलिनी प्रकाश भारसाकडे, चांदूर रेल्वे येथील स्वाती मेटे, मोर्शी येथील रेश्मा नितीन उमाडे, वरुड येथील ईश्वर सलामे, शेंदुरजना घाट येथील सुवर्णा वरखडे, तर धामणगाव रेल्वे येथील अर्चना रोठे. तर नगरपंचायतीसाठी नांदगाव खंडेश्वर येथील स्वाती पाठक, तर धारणी येथील सुनील चौथमल आहेत. भाजपानंतर काँग्रेसनेही काही प्रमुख ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये अंजनगाव सुर्जी येथील आशा बानो रशीद खान, चिखलदरा येथील शेख अब्दुल शेख हैदर, दर्यापूर येथील मंदाकिनी सुधाकर भारसाकडे, अचलपूर येथील नुरुस सबा ओहेते शाम नबील, धारणी येथील राज किशोर मालवीय. या घोषणांमुळे स्थानिक राजकारणात चुरस निर्माण झाली असून आगामी निवडणुका दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. भाजपाने सर्वात आधी उमेदवार जाहीर करून तयारीला वेग दिला आहे, तर काँग्रेस हळूहळू उमेदवार निश्चित करीत आहेत. आता सर्वांचे लक्ष प्रचार मोहीम, स्थानिक मुद्दे आणि जनतेच्या प्रतिसादाकडे लागले आहेत. अमरावतीत भाजपाला मोठा राजकीय बूस्ट मिळाला आहे. मसानगंज, विलासनगर, मोरबाग, गवडीपुरा, नवसारी आणि शेगाव रहाडगाव परिसरातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. गंगा सावित्री निवासस्थानी नवनीत राणा यांच्या उपस्थितीत हा सामूहिक प्रवेश सोहळा पार पडलाय. यावेळी अचलपूर नगर परिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुपाली अभय माथने आणि अभय माथने यांनीही नवनीत राणा यांची भेट घेऊन शुभेच्छा स्वीकारल्यात. अमरावती शहरात भाजपची ताकद वाढवणारी मोठी राजकीय घटना आज पाहायला मिळाली आहे. मसानगंज, विलासनगर, मोरबाग, गवडीपुरा, नवसारी आणि शेगाव रहाडगाव परिसरातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झालेत. गंगा सावित्री निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात ढोल ताशे, फटाक्यांची आतिषबाजी आणि मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केलाय. मसानगंज, विलासनगर आणि मोरबाग येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी दीपक सम्राट यांच्या नेतृत्वात प्रवेश केलाय. तर शेगाव रहाडगाव परिसरातील काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व माजी आमदार रावसाहेब शेखावत यांचे निष्ठावान समर्थक असलेल्या आकाश तायडे व कल्याणी तायडे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये सहभाग नोंदविलाय. नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करताना नवनीत राणा यांनी सर्वांचे मनापासून अभिनंदन केलेत. अमरावतीच्या विकासासाठी, नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावी लढा देण्यासाठी आणि पारदर्शक कार्यपद्धतीसाठी एकदिलाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केलेत. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे भाजपची संघटनात्मक ताकद अमरावतीत आणखी वाढल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. यासोबतच अचलपूर नगर परिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार रुपाली अभय माथने आणि अभय माथने यांनी नवनीत राणा यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन व शुभेच्छा घेतल्यात. या कार्यक्रमाला माजी महापौर संजय नरवणे तसेच सुनील काळे, ललित समदुरकर, राधा कुरील,
कामेश साहू, कौशिक अग्रवाल, विक्की शर्मा, राजू कुरेल यांची उपस्थिती होती. आणि शीट आम्ही 101% मंदाकिनीताई, सुधाकर पाटील बाळसाकडे यांची शीट आम्ही आणून दाखवणार. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक लक्षात घेऊन शिवसेना शिंदे गटाने सोमवारी पत्रकार परिषदेत आपली निवडणूक रणनीती जाहीर केली आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी सांगितले की नगराध्यक्ष पदाच्या 12 पैकी 6 जागांवर शिंदे गटाने थेट उमेदवार दिले आहेत. ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार मिळाले नाहीत तिथे उमेदवारी न देता परिस्थितीनुसार समर्थन देण्याची तयारीही त्यांनी स्पष्ट केली आहे. नगरसेवक पदांसाठी मात्र शिंदे गट सर्व जागांवर स्वबळावर उमेदवार उभे करणार आहेत. त्या पलीकडे ज्या ठिकाणी नगराध्यक्ष आहे त्या ठिकाणी नगरसेवकांनी सगळे जागा बनलेल्या आहेत. त्यात शिवसेनेच्या माध्यमातून आज या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आम्ही स्वतंत्र शिवसेना म्हणून त्या ठिकाणी लढतो असं म्हणायला आहे. आणि स्वतंत्र लढत असल्यामुळे पूर्ण ताकद पक्षाची त्या ठिकाणी लावलेले मला खात्री आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सक्षम आहे. जे बाकी पक्षाचे आहेत त्यामध्ये अनेक अर्थाने सरस आहेत. ही आमची अपेक्षा होती युती वेळेच्या युतीच्या माध्यमातून देवाणघेवाण यायची होती, परंतु जो तो आपल्या स्वबळावर लढतोय. राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल, त्यामुळे मिळालेले असं म्हणतायत निवडून येणारी उमेदवार असली पाहिजे आमची अपेक्षा आहे. महायुतीमध्ये आपण निवडणुका सोबत लढाव्या यासाठी आपल्याकडून काही प्रश्न झाले नाही जिल्ह्यामध्ये, किंवा आता दर्यापूरमध्ये तर आता बीजेपी कडून उमेदवारी मिळणार होती म्हणून पण त्यांनी आता वेळेवरच तुम्ही तो उमेदवार आयात केला. शिंदे सेनेत तुमचं तिथं आहे समजा भरपूर निवडणूक लढले आमचा उमेदवार आहे ना, पण बाहेरून घ्यावा लागला तो उमेदवार म्हणजे प्रवेश भाड्याने नसतात तिथे. निवडणुकीमध्ये या लोकशाहीमध्ये भाड्याने उमेदवार येत नाही, भाड्यात नाही म्हणत, खुशी देतात ज्याला वाटलं की सर तसं नाही म्हणत आहे मी, म्हणजे प्रवेश घेऊनच पण वेळेवर आम्ही प्रवेशाला वेळ लावला. परंतु माझ्याकडे सक्षम असा उमेदवार आहे. ज्या वेळेला उमेदवार वाटलं हा पक्ष मला योग्य आहे त्या ठिकाणी ते भाड्याचा किंवा ऐन वेळी असं भाड्याचा शब्द आयात नाही म्हणता येत. त्या शहरामधले जो व्यक्ती त्या ठिकाणी अनेक वर्ष नगर परिषदेमध्ये काम करतोय त्यांनी पक्ष त्याला शोधायचा असतो तर मिळाला, आम्हाला तो चांगला वाटला, आम्ही त्याला उमेदवार. अशा पद्धतीने हे आहे. सर, महायुतीच्या वरिष्ठांनी सांगितलं की स्थानिक स्तरावर युती आणि आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घ्यावा. महायुतीच्या वरिष्ठांच्या बैठक समन्वय बैठक झाली नाही का? आणि जर झाली नसेल तर बैठकीमध्ये समन्वय होऊ शकला नाही का? आणि महायुतीचं काय अडचण झाली नेमकं की आता इंडिव्हिज्युअल सगळ्यांना तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. ज्या वेळेला महायुतीचे प्रमुख मंडळी आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी स्वातंत्र्य दिलं स्थानिक लेवलला तुम्हाला जे पद्धतीने युती करता येईल त्या ठिकाणी करा, करता येत असेल स्वभाव. आमच्याकडे काही प्रस्ताव आले परंतु थोडेसे आम्हाला पडलेले आहे. नगराध्यक्ष आमचा आणि मग नगरसेवकांचे 2-4 आले एक अवेलनासारखं वाटलं आम्हाला. हे आम्हाला काही किंमतच नाही असं जर आपल्याला असेल आम्ही त्याच्यावर जाणं आणि उद्या आहे. आमच्याकडे उमेदवार आहेत, शिवसेना आहेत, त्याचबरोबर नगराध्यक्ष आहे आणि आम्ही लढतो. इथेच राष्ट्रवादी लढते, तोच प्रकारे भारतीय जनता पार्टी लढते. त्या ठिकाणी सन्मान्य मोदी काही गोष्टीचा उल्लेख केला की आपल्याकडून कदाचित प्रश्न येईल आपल्या प्रचाराचे मुद्दे काय आहेत. तर मागची 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये माननीय एकनाथ शिंदे यांनी ज्या योजना या महाराष्ट्रामध्ये आणल्या, प्रामुख्याने लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सर्वसाधारण घरातील ज्या कुटुंबातील महिला आहेत त्यांना महिन्यात 3,000 रुपये मिळत आहेत. विरोधकांनी अनेक प्रयत्न करून पाहिले, टीका करून पाहिले, परंतु मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी वापर केली. आम्ही 21 दिला. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930070667
किंवा 7620433325 या क्रमांकावर. अचलपूर परतवाडा नगराध्यक्ष पदाकरिता भाजपाने अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतर आता शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रुपाली अभय माथने यांच्या नावाची घोषणा होताच भाजप शहराध्यक्ष कुंदन यादव यांच्या समर्थकांमध्ये नाराजीची लाट पसरल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे कुंदन यादव यांच्या पत्नी दीपाली कुंदन यादव यांनी अपक्ष म्हणून नामांकन दाखल केल्याने हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता भाजप नेतृत्वासमोर पक्षातील नाराजी कमी करून एकजूट राखण्याचे मोठे आव्हान उभे टाकले आहे. अचलपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाकरिता भाजपात गेल्या काही दिवसांपासून मोठी उमेदवारांची चर्चा सुरू होती. विशेषतः 2 महिला नेत्यांच्या दीपाली कुंदन यादव आणि रुपाली अभय माथने यांच्या नावांची सर्वाधिक चर्चा रंगत होती. दोन्ही नेत्यांचा प्रभाव अचलपूर परतवाडा शहरात मोठा असल्याने अंतिम निवड करताना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाखाली देखील बराच वेळ द्यावा लागला. शेवटी काल सायंकाळी रुपाली अभय माथने यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर भाजप शहराध्यक्ष कुंदन यादव यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर वाढू लागलाय. विधानसभा निवडणुकीत यादव यांनी केलेला सक्रिय प्रचार, प्रत्येक प्रभागातील उपस्थिती आणि त्यांचे प्रभुत्व लक्षात घेता याच घरातून उमेदवार येईल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी दुराणी चौकात झालेला वाद आणि त्यातून निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरणही या नाराजीत भर घालणारे ठरले आहेत, अशा प्रतिक्रिया यादव समर्थकांकडून येत आहेत. याच दरम्यान आणखी एक मोठी घडामोड म्हणजे भाजप शहराध्यक्ष कुंदन यादव यांच्या पत्नी दीपाली कुंदन यादव यांना अपक्ष उमेदवार म्हणून नामांकन दाखल केले आहे. यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारांबरोबरच आता अपक्ष म्हणूनही स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. पक्षात नाराजी कमी करून एकजूट निर्माण करणे आणि आगामी निवडणुकीत मजबूत लढत देणे हे भाजप नेतृत्वापुढील महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे. अचलपूर नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेने आज मोठी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार रेखाबाई जियालाल गडरेल यांना नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या घोषणेच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अचलपूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनावरून आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष व माजी खासदार आनंदराव अडसूड तसेच माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूड यांच्या उपस्थितीत रेखाबाई जियालाल गडरेल यांची नगराध्यक्ष पदाकरिता निवड करण्यात आली आहे. या जाहीरनाम्याच्या वेळी शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार ज्ञानेश्वर धाणे पाटील, अमरावती जिल्हा सहसंपर्क प्रमुख श्यामभाऊ देशमुख, जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट ठाकूर प्रमोद सिंग गडरेल, जिल्हा प्रमुख संतोष बद्रे, महिला आघाडी सहसंपर्क प्रमुख वर्षा भोयर, युवा सेना जिल्हा प्रमुख प्रितेश अवघड, शिवसेना परतवाडा शहर प्रमुख विलास सोळंकी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान रेखाबाई गडरेल यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानून अचलपूर शहराच्या विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिलेत. येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना ताकदीने उतरणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केलेत. अंजनगाव सुर्जी नगर परिषद निवडणुकीकरिता राजकीय तापमान चांगलेच वाढले आहेत. अध्यक्षपदासाठी 4 प्रमुख उमेदवार मैदानात आहेत, तर 28 वार्डांसाठी तब्बल 257 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. कोण बाजी मारणार आणि कोण करणार नगर परिषदेत सत्ता स्थापन, निवडणुकीत रंगत वाढली आहे. अंजनगाव सुर्जी नगर परिषद निवडणुकीत यावेळेस चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. अध्यक्षपदाकरिता 4 पक्षांचे उमेदवार मैदानात आहेत. भाजपकडून अविनाश गायगोले यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून आयशा बानो रशीद बानो या मैदानात उतरल्या आहेत. IMMIM कडून विनीत डोंगरदिवे यांनी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून डॉक्टर स्पृहा डकरे यांना उमेदवारी मिळाली आहे. तसेच शिवसेनाकडून गजानन लवटे यांनीही मैदानात उडी घेतल्याने स्पर्धा अधिकच रंगतदार झाली आहे. नगर परिषदेत एकूण 28 वार्ड असून आजपर्यंत 257 उमेदवारांनी सदस्य पदाकरिता अर्ज दाखल केले आहेत. मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाल्याने मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. प्रत्यक्ष पक्षाने आपले जनसंपर्क मोहीम वेगाने सुरू केली असून नगर परिषदेत सत्ता कोणाच्या हातात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दर्यापूर नगरपालिका निवडणुकीत जोरदार चुरस निर्माण झाली आहे. भाजप आणि काँग्रेसच्या 2 मजबूत महिला उमेदवारांमध्ये थेट सामना पाहायला मिळत आहे. भाजपचे नेते सुधाकर भारसाकडे यांच्या सौभाग्यवती मंदाकिनी भारसाकडे आणि काँग्रेसचे नेते प्रकाश भारसाकडे यांच्या सौभाग्यवती नलिनी भारसाकडे यांनी पूर्ण ताकद दाखवत दमदार शक्ती प्रदर्शनासह नामांकन दाखल केले आहेत. दर्यापूर नगरपालिका निवडणुकीत यंदा प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. सुधाकर भारसाकडे यांच्या सौभाग्यवती मंदाकिनी भारसाकडे आणि माजी आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या सौभाग्यवती नलिनी भारसाकडे या 2 बलाढ्य उमेदवारांनी आज भव्य शक्ती प्रदर्शनासह आपली नामांकन पत्रे दाखल केलीत. या ठिकाणी AIMचा उमेदवारही मैदानात असल्याने स्पर्धा आणखी रंगतदार झाली आहे. मागील निवडणुकीत सुधाकर भारसाकडे यांचा फक्त 65 मतांनी पराभव झाला होता. मी मंदाकिनी सुधाकर भारसाकडे दर्यापूर नगर परिषदेसाठी नगर अध्यक्षपदासाठी उभी आहे. मला लोकांनीच उभं केलेलं आहे, मी स्वतःहून उभी राहिलेली नाही आहे. काँग्रेस पक्षाकडूनच उभी आहे. दर्यापूरकरांच्या सर्वांगीण विकासाकरिता माझी उमेदवारी आहे. मी निवडून आल्यानंतर प्रत्येक महिन्याला जनता दरबार भरवणार आहे आणि मी भ्रष्टाचार मुक्त कारभार करणार आहे. मागच्या निवडणुकीत अवघ्या 65 मतांनी पराभव झालेल्या सुधाकर भारसाकडे यांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. यामध्ये MIMने घेतलेल्या 4000 पेक्षा जास्त मतांचा मोठा परिणाम झाला होता. मात्र यावेळेस भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत होण्याची चिन्हे आहे. बघूया या निवडणुकीत कोण बाजी मारतं. MIMच्या उमेदवारांनी तेव्हा 4000 पेक्षा जास्त मते घेऊन निकालाचा तोल बदलला होता. यंदा मात्र समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलत आहेत. सुधाकर भारसाकडे यांच्या सौभाग्यवती काँग्रेसकडून तर नलिनी भारसाकडे भाजपकडून मैदानात उतरल्या असून दर्यापूरमध्ये यावेळेस सरळ भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत रंगण्याची चिन्हे आहेत. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, स्वाभिमान पक्ष हे सर्व आपल्या सोबत असल्या कारणानं आपल्याला चिंता करण्याची काही गरज नाही. पण याचा अर्थ हा नाही होत की आपण चिंता करायची नाही, आपण निवडून देतो. ही निवडणूक ही लढाई आहे. ही लढाई मोठ्या काळजीपूर्वक लढण्याची गरज असते. या 2 प्रभावी नेत्यांमधील सामना कोण जिंकेल? मतदारांचा विश्वास कोण जिंकणार? नगरपालिकेमध्ये आज नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज सकाळपासून नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक जमा झाले होते. ज्या प्रकारे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून नलिनी प्रकाश भारसाकडे यांनी नामांकन अर्ज दाखल केला असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून मंदाकिनी सुधाकर भारसाकडे यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे. त्याचप्रकारे उभयता यांचं नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे या ठिकाणी आले आहे. या ठिकाणी भावना भुतळा कालबांडे यांनी सुद्धा आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे. भावना गावंडे यांनी सुद्धा आपला नामांकन अर्ज दाखल केलेला आहे. विशेष म्हणजे नगरपालिका निवडणुकीमध्ये दर्यापूर या क्षेत्रामध्ये एकूण 12 प्रभाग आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 8 यामध्ये 3 उमेदवार आहे आणि बाकी प्रभागामध्ये 2-2 उमेदवार आहे. एकूण 25 उमेदवार दर्यापूरच्या रिंगणात उभे आहेत. मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत नितेश किल्ले. चांदूर रेल्वे नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता चुरशीची लढत रंगणार आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांनी मैदानात उतरून प्रचाराला वेग दिला आहे. भाजप, काँग्रेस, आप, स्थानिक पॅनल्स आणि अपक्ष अशा सर्व स्तरांवरनं उमेदवारी जाहीर झाल्याने चांदूर रेल्वेतील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. कोण बाजी मारणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये शिगेला पोहोचली आहे. चांदूर रेल्वे नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता 5 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजप पक्षाकडून स्वाती मेटे यांनी उमेदवारी जाहीर केली असून भाजपचा मजबूत प्रचारासह पुढे सरसावण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसकडून पूनम सूर्यवंशी या मैदानात असून काँग्रेसकडून महिला नेतृत्वाला दिलेली ही मोठी संधी आहे. आपकडून नम्रता गवली या उमेदवार आहेत. स्थानिक प्रश्नांवर हमखास उपाय व पारदर्शक कारभाराचे आश्वासन देत त्या जनतेकडे जात आहेत. चांदूर पॅनलकडून प्रियंका विश्वकर्मा यांना शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशा 3 प्रमुख गटांचे समर्थन मिळाले आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी अधिक मजबूत झाली आहे. अपक्ष म्हणून पूजा हर्षल वाघ निवडणूक लढवत असून स्वबळावर जनतेचा पाठिंबा मिळवण्याच्या निर्धाराने त्या मैदानात उतरल्या आहेत.
विविध पक्षांचे बळ, महिला नेतृत्वाची धार आणि स्थानिक प्रश्नांची उकल अशा अनेक मुद्द्यांवर ही निवडणूक रंगणार आहे. कोणता पक्ष किंवा पॅनल शहराच्या विकासाचा धुरा सांभाळेल हे आगामी निकालावर अवलंबून आहे. दर्यापूर नगरपालिका निवडणुकीत यावेळी काँग्रेसचा उमेदवार 100% निवडून येणार असा ठाम दावा काँग्रेसचे नेते मंगल बुंदेले यांनी व्यक्त केला आहे. या ठिकाणी युवा पिढीचा पाठिंबाही काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे दिसत आहे. काँग्रेसकडून मंदाकिनी सुधाकर भारसाकळे यांच्या उमेदवारीला युवा वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ही उमेदवारी निर्णायक ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. सलोनी मंगल बुंदेले यांनी ही प्रतिक्रिया देताना सांगितले की यावेळेस दर्यापूरमध्ये युवा पिढी काँग्रेससोबत उभी आहे आणि विजय निश्चित आहे. दर्यापूर शहरामध्ये हा जो नवीन एरिया आता समाविष्ट झाला. उमेदवारी अर्ज कोणत्या पक्षाकडून दाखल केला, कोणाचा दाखल केला? मी उमेदवारी अर्ज माझी पत्नी सौ मंदाकिनी सुधाकर भारसाकळे यांचा उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षातर्फे दाखल केला आहे. अधिकृत बी फॉर्म सुद्धा त्याला लावलेला आहे. आणि दर्यापूरमध्ये ज्या काही समस्या आहेत, अनेक समस्या दर्यापूरमध्ये आज आहेत. कारण की नवीन वस्ती जी आहे, साईनगर असो किंवा टाटानगर असो, बाबडीचं ह्या नव्याने समाविष्ट झालेलं आहे. त्याच्यामध्ये बरेचसे कामं अजून बाकी आहेत. शासनाने सुद्धा जेव्हा त्याचं त्याला हद्दवाढ केली तर ते हद्दवाढ करत असताना शासनाने तो निधी सोबतच द्यायला पाहिजे होता वास्तविक, परंतु तो शासनाने अद्यापर्यंत दिलेला नाही. त्यासाठी प्रथम निवडून आल्यानंतर आपण पाठपुरावा करणार आणि तो निधी खेचून या नवीन आलेल्या सर्व प्रभागाचा प्रामुख्याने आपण विकास करणार. एकूणच जी नगरपालिका दर्यापूर क्षेत्रामध्ये भूमिगत गटर योजना आहे, 4 कोटीची योजना अद्यापही पूर्ण झाली नाही. रस्त्याचं जो काम आहे ते अद्यापही पूर्ण झालं नाही. जे बसस्टँडपासून जो शिवाजी पर्यंत जो रस्ता होता चौकपर्यंत. बरोबर आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक निवडणुकीला हा मुद्दा ऐरणीवर येत असतो. ते मग भुयार गटार योजनेचा असो की गावातील रस्त्याचा असो, रोडचा असो, परंतु अद्यापपर्यंतही त्याला हात लागलेला नाही किंवा त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. परंतु यावेळेला आम्ही प्रामुख्यानं भुयार गटार योजना जी आहे ती राबवण्याचा जास्तीत जास्त प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. आणि जी नवीन सध्या आता वस्ती आमच्यामध्ये समाविष्ट झालेली आहे, मग ते साईनगरचा भाग असो की टाटानगरचा भाग असो, त्यामध्ये बराचसा बॅकलॉग कामाचा आहे आणि तो बॅकलॉग भरून काढण्याचा खूप मोठा एक चॅलेंज आहे. नाही, प्रचाराच्या बाबतीत म्हटलं तर मी नेहमी 5 वर्ष लोकांच्या सेवेत असतो. त्याच्यामुळं घराघरात सुधाकर भारसाकळेचं नाव काही नवीन नाही आहे. घराघरात नाव पोचलेलं आहे. लहान लेकरापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सुधाकर भारसाकळेला ओळखतात. हीच माझी ओळख आहे. दर्यापूरमध्ये काही विरोधी पक्ष आपले जे आहेत त्यांनी असा आरोप लावला आहे की भारसाकळे परिवारांचीच घराणेशी चालू आहे. इकडे भाजपकडून प्रकाश भारसाकळे यांच्या सौभाग्यवती आहे, काँग्रेसकडून सुधाकर भारसाकळे यांच्या सौभाग्यवती आहे. मी मागच्या निवडणुकीत सुद्धा मी स्वतः उभा होतो आणि 65 मतांनी माझा पराभव झाला होता. तेव्हा MIM-वरती उमेदवार उभा असल्यामुळे काँग्रेसची मतं डिवाईड झाली. त्यामुळं मी पराभूत झालो होतो. मला घराणेशाही चालवायची नाही आणि मी कोणावर आरोपसुद्धा करणार नाही. आज नामांकन अर्ज भरल्यानंतर मंदाकिनी सुधाकर भारसाकळे निवडून येण्याचा विश्वास आहे तुम्हाला? 100% ते आल्याच पाहिजे, कारण की त्या खूप चांगल्या आहेत आणि आम्ही त्यांना निवडूनच आणणार आहोत. काय म्हणणार, दर्यापूर क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे राजकीय वर्तुळामध्ये काँग्रेस आणि भाजप ही एकीकडे आली आणि कुठेतरी घराणेशाही पुढे जात आहे असे म्हटलं जात आहे, काय आपल्या प्रतिक्रिया? आता हे राजकारण तर जे कॅन्डिडेट आहे नगराध्यक्ष मंदाकिनीताई सुधाकर पाटील भारसाकळे
हे चांगले व्यक्ती आहेत आणि आमचे जे सुधाकर पाटील भासाकडे साहेब आहेत ते पण त्यांचं कार्य चांगलं आहे आणि आम्ही त्यांनाच निवडून आणू. मंदाकिनीताई सुधाकर पाटील भासाकडे आमचे नगर अध्यक्ष जे पद आहे आम्ही त्यांनाच निवडून आणण्याची आमची इच्छा आहे. भगवंत वानखेडे यांना निवडून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका होती त्यांची. हो ते पण आम्ही पूर्ण केली. त्यांच्यासाठी खूप आम्ही हे केलं आहे, संघर्ष केला. 65 मतांनी काँग्रेसचा उमेदवार पडले होते सुधाकर पाटील. त्यामध्ये काही लोकांनी बेमानी केली त्यांच्यासोबत MIM वालेनं, तर ह्यावेळेस ते बेमानी होणार नाही आणि सीट आम्ही 101% मंदाकिनीताई सुधाकर पाटील भासाकडे यांची सीट आम्ही आणून दाखवणार. दर्यापूर नगरपालिका निवडणुकांमध्ये नामांकन प्रक्रियेला वेग आला आहे. नगराध्यक्ष पदासाठी 3 प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून यामुळे या निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. भाजप, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट 3ही पक्षांकडनं उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दर्यापूर नगरपालिका निवडणुकांकरिता आज वातावरण उत्साहात रंगलेत. 3 पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी आपले नामांकन दाखल करताच राजकीय चर्चांना उधाण आले आहेत. भाजपकडून नलिनी प्रकाश भारसाकडे यांनी नगराध्यक्ष पदाकरिता अर्ज दाखल केलाय. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचा नामांकन कार्यक्रम उत्साहात पार पडलाय. तर काँग्रेसकडून मंदाकिनी सुधाकर भारसाकडे यांनी आपले नामांकन दाखल केलेत. काँग्रेसने या निवडणुकीत महिलांच्या नेतृत्वावर भर देत हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटातून प्रदीप मलिये यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून लढत अधिकच चुरशीची केली आहे. नामांकन दाखल करताना समर्थकांनी घोषणा देत त्यांचे स्वागत केले. 3ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रवेशामुळे दर्यापूर नगराध्यक्ष पदाकरिता तिरंगी सामना निश्चित झाला असून मतदार आता कोणावर विश्वास ठेवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धामणगाव रेल्वे नगर परिषद निवडणुकीत यंदा सरळ सामना पाहायला मिळणार आहे. काँग्रेस आणि भाजप या 2 पक्षांमध्ये थेट लढत होणार असून दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून वीणा वसंत देशमुख मैदानात उतरल्या आहेत, तर भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या परिवारातील अर्चना रोडे निवडणूक रिंगणात आहेत. इतर कोणत्याही पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही. अमरावती जिल्ह्यात कुठेही दुहेरी रंगत तर कुठे तिरंगी लढत रंगताना दिसत असताना धामणगाव रेल्वेमध्ये मात्र 2 पक्षांमध्येच थेट संघर्ष दिसत आहे. धामणगाव रेल्वे नगर परिषद अध्यक्षपदासाठी निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदा मुख्य सामना काँग्रेस आणि भाजप यांच्यात असेल आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसने वीणा वसंत देशमुख यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे. स्थानिक पातळीवर सक्रिय असलेल्या आणि महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणाऱ्या या उमेदवारीमुळे काँग्रेसकडील वातावरण जोरात आहे. दुसरीकडे भाजपकडून आमदार प्रताप अडसड यांच्या परिवारातील अर्चना रोडे मैदानात उतरल्या आहेत. भाजप संघटन आणि आमदार अडसड यांचा मजबूत प्रभाव लक्षात घेता भाजपही ही निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. धामणगाव रेल्वेत इतर कोणत्याही पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे यावेळी सरळ 2 पक्षांमध्येच लढत होण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात अनेक नगर परिषदात तिरंगी, काही ठिकाणी चौरंगी लढत दिसत असताना धामणगाव रेल्वेमध्ये मात्र सरळ सामना पाहायला मिळतो आहे. या निवडणुकीत महिला उमेदवारांचा वावरही ठळकपणे दिसून येतो आहे. मतदार कोणावर विश्वास ठेवणार, कोणाला अध्यक्षपदाची संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आणि सीट आम्ही 101% मंदाकिनीताई सुधाकर पाटील भासाकडे यांची सीट आम्ही आणून दाखवणार. धामणगाव रेल्वे नगर परिषदेत अध्यक्षपदासाठी राजकीय वातावरण रंगले आहेत. 5 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून भाजपकडून अर्चना रोठे तर काँग्रेसकडनं वर्षा वसंत देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे. या दोघींमध्ये मुख्य लढत पाहायला मिळून शकते आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे इतर कोणत्याही पक्षाने अध्यक्षपदासाठी उमेदवार न उतरवल्याचे समजते आहे. धामणगाव रेल्वे नगर परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहेत. अध्यक्षपदाकरिता यावर्षी एकूण 5 ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. मात्र मुख्य सामना 2 पक्षांमध्ये पाहायला मिळू शकतो. भाजपकडून अर्चना रोठे यांनी अर्ज दाखल केला आहे, तर काँग्रेसकडून वर्षा वसंत देशमुख या निवडणुकीत उतरल्या आहेत. दोन्ही महिला उमेदवारांनी आपल्या पक्षाच्या बैठकीतूनच अंतिम तयारी सुरू केली असून स्थानिक पातळीवर समर्थकांमध्येही उत्सुकता वाढलेली दिसते. नगराध्यक्ष पदाकरिता इतर कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवार दिली नसल्याची माहिती मिळत आहे.
त्यामुळे या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना दिसू शकतो. नागरिकांचा कल स्थानिक राजकीय समीकरणे आणि गत निवडणुकांचे निकाल पाहता यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. चांदूरबाजार तालुक्यातील माधान गावाने समाजाची खरी एकता दाखवत मोठा आदर्श ठेवला आहे. संत श्री गुलाबराव महाराज सप्ताहाचे औचित्य साधत आणि स्वर्गीय बाबूरावजी जवंजाळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत नाला खोलीकरण उपक्रमाला सुरुवात केली आहे. मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर प्रशासनाकडे पाहत न बसता गावकऱ्यांनीच विकासाची जबाबदारी उचलल्याचं चित्र माधानमध्ये दिसून आलं आहे. चांदूरबाजार तालुक्यातील माधान गावात संत श्री गुलाबराव महाराज सप्ताहाच्या निमित्ताने स्वर्गीय बाबूरावजी जवंजाळ यांच्या स्मरणार्थ नाला खोलीकरण या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील मुख्य नाल्यात पूर आला. परिणामी अनेक शेतकरी आणि मजुरांची घरे, जनावरे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेत. प्रशासनाने पाहणी केली, परंतु कोणतीच ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. याच पार्श्वभूमीवर जवंजाळ परिवाराने पुढाकार घेत गावाच्या सुरक्षिततेकरिता, शेतकऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने आणि पर्यावरणीय संतुलनाकरिता नाला खोलीकरण कार्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. स्वर्गीय बाबूरावजी जवंजाळ यांच्या समाजसेवेच्या परंपरेला पुढे नेत त्यांचा मुलगा रणजित जवंजाळ, भाऊ जीवन जवंजाळ आणि संपूर्ण जवंजाळ परिवारासह गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. यावेळी सर्व ग्रामस्थांनी एकच संदेश दिला आहे: गावाची एकता हीच खरी शक्ती आणि विकास हीच खरी दिशा. कार्यक्रमाला जीवन जवंजाळ, उज्ज्वल जवंजाळ, अश्विनी धावडे, सुकेशनी ढोके, रूपराव खंडारे, गोकुळ चौधरी, नरेश वानखडे, अंकुश पाटील, रमेश पंत जवंजाळ, ज्ञानेश्वरराव जवंजाळ, रणजित जवंजाळ, दिलीपराव मोहोड, सुरेश वानखडे, अभिजित जवंजाळ, दीपक मोहोड आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्शीमध्ये नगर परिषद निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे. 17 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि नगर अध्यक्षपदासाठी एकूण 5 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या दरम्यान भारतीय जनता पक्षाने अध्यक्षपदासह सर्व 12 प्रभागांचे अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. मोर्शीच्या राजकीय वातावरणात आता खरी टक्कर पाहायला मिळणार आहे. मोर्शी नगर परिषदेत निवडणुकांचे पडघम सुरू झाले असून प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टीने अध्यक्षपदासह सर्व 12 प्रभागांचे अधिकृत उमेदवार घोषित केले आहेत. अध्यक्षपदाकरिता भाजपने रेश्मा नितीन उमाडे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. प्रभाग निहाय बीजेपी उमेदवारांमध्ये प्रभाग 1 अनिल दरवाई, योगिता ठाकरे, प्रभाग 2 सागर पाटील, नूतन जाऊंजाळकर, प्रभाग 3 सुनीता ढोले, कल्पना लेकुरवाले, प्रभाग नंबर 4 नितीन राऊत, प्रीती केचे, प्रभाग क्रमांक 5 राधा वानखडे, रवी मोरे, प्रभाग 6 सुनीता कोहडे, बाबाराव जाधव, प्रभाग 7 प्रीती देशमुख, हर्षल चौधरी, प्रभाग 8 महेंद्र कोडापे, मोनाली फंदे, प्रभाग 9 शिवेरी फंदे, प्रणाली लाजेवार, प्रभाग 10 आप्पासाहेब गेडाम, भाग्यश्री बदुकले, प्रभाग 11 जयश्री आगरकर, नितीन पमससे, प्रभाग 12 पूनम लिंबोरकर, राहुल चौधरी या उमेदवारांचा समावेश आहे. या दरम्यान सोमवारी नगराध्यक्ष पदाकरिता एकूण 5 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या रेश्मा नितीन उमाडे, इंडियन नॅशनल काँग्रेसच्या दीपाली विपुल भडांगे, शिवसेना शिंदे गटाच्या प्रतीक्षा रवींद्र गुल्हाणे, कांचन दिनेश वसंत आणि सोनल निलेश रोडे अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. 5 उमेदवार मैदानात उतरल्यानंतर मोर्शीमध्ये निवडणुकीची लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. यासह एकूण 10 ते 17 नोव्हेंबर दरम्यान नगराध्यक्ष पदाचे 13 अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारांनी नगरसेवक पदाचे नामांकन दाखल केलेत. एकट्या शेवटच्या दिवशी 54 अर्ज तर मागील 8 दिवसात एकूण 182 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे. सर्वांच्याच नजरा आता प्रचार योजनांवर आणि पक्षांच्या रणनीतीकडे लागल्या आहेत. मोर्शी नगर परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यावेळी तिरंगी लढत रंगणार आहे. महिला आरक्षित या सीटवर 5 उमेदवार रिंगणात असले तरी 3 उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. भाजप, काँग्रेस आणि अपक्ष असे 3ही गट ताकदीने मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोर्शी नगर परिषद अध्यक्षपदासाठी यंदा 5 उमेदवार रिंगणात आहे. यामध्ये रेश्मा उमाळे भारतीय जनता पार्टी, दीपाली भडांगे इंडियन नॅशनल काँग्रेस, प्रतीक्षा गुल्हाणे शिवसेना, कांचन वसंत अपक्ष, सोनल निलेश रोडे अपक्ष. प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीनुसार खरी लढत मात्र 3 उमेदवारांमध्येच रंगणार आहे. भाजपच्या रेश्मा उमाळे, काँग्रेसच्या दीपाली मडांगे आणि अपक्ष सोनल रोडे या 3ही उमेदवारांचा जोरदार मुकाबला अपेक्षित आहे. सत्ताधारी भाजप आणि त्यांची सहयोगी शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना मैदानात उतरवले असल्यामुळे भाजप व शिंदे गटाचे मतविभाजन किती होणार यावर संपूर्ण समीकरण अवलंबून राहणार आहे. शिवसेनेच्या प्रतीक्षा गुल्हाणे याही स्पर्धेत उतरल्या आहेत. भाजप शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये मतविभाजन झाल्यास काँग्रेस कितपत फायदा उचलते याची उत्सुकता आहे. मोर्शीतील तिरंगी लढत अधिकच रंजक बनली असून अंतिम निकालानंतरच मतदारांची नेमके मनोवृत्ती काय आहे हे स्पष्ट होणार आहे. नागपुरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल 1.5 कोटींची मोठी सायबर ठगी उघडकीस आली आहे. 80 वर्षीय वृद्धाला मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी संबंधाच्या भीतीने धमकावून सायबर गुन्हेगारांनी 1,51,00,000 रुपये उकळलेत आहे. दुसरीकडे दुप्पट पैसे परत देण्याच्या आश्वासनावरनं 28 लाखांची आणखी एक गुंतवणूक ठगी उघड झाली आहे. सायबर व माणकापूर पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. आमच्याकडे 80 वर्षाचे एक बुजुर्ग आणि त्यांची पत्नी हे झारखंड येथे त्यांची शेती वगैरे आहे, तिकडे ते राहतात आणि त्यांचं नागपूरमध्ये बर्डी येथे सुद्धा घर आहे. ते एकत्र कुटुंब पद्धती राहतात आणि ते सगळ्यात सिनियर असल्याने बऱ्यापैकी व्यवहार त्यांच्याकडेच असायचे. आणि ज्यावेळी ते झारखंडमध्ये होते त्यावेळी त्यांना एक कॉल आला व्हॉट्सअपवर की असं असं तुमचं जे आधार बँक अकाउंट आहे, तुमच्या मोबाईलला लिंक आहे, तुमच्या आधारला लिंक आहे, त्या अकाउंटवर बऱ्याच प्रमाणात ट्रान्झॅक्शन होत आहेत आणि ते सर्व पैसे जे आहेत अँटी नार्कोटिक्स ड्रग आणि इतर हे मानवी देह व्यापाराच्यातले असून त्याबाबतचे तपास असून त्यामध्ये केस दाखल झाले असून आपल्याला पकडण्यासाठी पकड वॉरंट काढण्यात आलेले आहे आणि आम्ही आपल्याला अरेस्ट करत आहोत. आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारे खोटी सह्या असलेले, कोर्टाचे खोट्या सह्या असलेले किंवा बँकांचे खोटी सह्या असलेले असे RBIचं असे पत्र पाठवण्यात आले आणि त्यांना डिजिटल अरेस्ट आम्ही तुम्हाला करतो अशा प्रकारे सांगून तुमच्याकडे जी रक्कम आहे ती रक्कम RBIच्या वेगवेगळ्या खात्यात भरा, ती सुरक्षित राहील, तुमची जर चौकशी संपल्यानंतर तुम्हाला ते परत करण्यास येईल अशी वगैरे वारंवार व्हॉट्सअपद्वारे कॉल करून, व्हिडिओ कॉल करून त्यांना सांगून त्यांच्याकडून 1.5 करोड रुपये, 1,50,00,000 रुपये त्यांच्याकडून विविध बँक अकाउंटवर 8 ट्रान्झॅक्शनमध्ये भरून घेण्यात आले. आणि त्यांनी ज्यावेळेला त्यांच्याकडे त्यांना आणि पैसे भरण्यासाठी सांगण्यात आले त्यावेळी त्यांनी त्यांचा मुलगा यांच्याकडे पैसे मागितले. मुलग्याला शंका आल्यानंतर काय आहे तर मुलग्याला सर्व अवगत सांगितल्यानंतर ते तात्काळ आमच्याकडे सायबर पोलिसांवर आले आणि त्यानंतर आम्ही सदरची कंप्लेंट तात्काळ नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर घेऊन सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना देऊन त्या तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला. आणि सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त सो माननीय रवींद्र सिंगल सर, माननीय जॉईंट CP सर, माननीय क्राईम सर आणि आमचे DCP मतारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ सुरू करून विविध बँकांना पत्रव्यवहार करून आम्ही 25 लाख रुपये त्यामध्ये फ्रीज करण्यास आम्हाला यश आलेलं आहे. आता उर्वरित बँका जे पैसे आहेत त्याचा तपास आम्ही करत आहोत आणि ज्या अकाउंटवर पैसे गेले ते आणि जे कॉल करत होते असे आरोपींचा आम्ही शोध घेऊन तांत्रिक तपासाद्वारे घेत आहोत. मला आपल्या मार्फतीने हेच आवाहन करायचं आहे, डिजिटल अरेस्ट ही संकल्पना कोणत्याही प्रकारे नाही. आपण अशा प्रकारे जर काय आपल्याला कॉलिंग आले किंवा व्हिडिओ कॉल आले तर आपण त्याला न घाबरता उत्तर द्या किंवा त्याला एंटरटेन करू नका. आणि अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे जर सांगितलं तर कोणत्याही बँकेत पैसे आपण पाठवू नका. आणि जर आपल्यासोबत असं धोकाधडीचा प्रकार झाला तर 1930 किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे त्यावर कॉल करून आपण तक्रार नोंद करू शकतो.
माणकापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पती आणि पत्नीतील किरकोळ वादाने पत्नीचा जीव घेतला आहे। फोनवर बोलण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। माणकापूर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। नागपूरच्या माणकापूर रिंग रोड परिसरातील न्यू गांधी लेआउटमध्ये राहणारी 19 वर्षीय राणी सुनील यदुवंशी हिचा 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्री खून झाल्याची घटना समोर आली आहे। रात्री 2 ते 3 वाजताच्या दरम्यान तिचा पती सुनील नारायण यदुवंशी घरी परतला, तेव्हा राणी ही फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचे त्याच्या लक्षात आले। यावरून दोघांमध्ये वाद झाला। वादाच्या रागातून सुनीलने पत्नी राणीला थापड मारली। राणीनेही प्रत्युत्तरात थापड मारल्यामुळे सुनील संतापला। त्यांनी मनात राग धरून पत्नीचा गळा दाबून खून केला। या घटनेनंतर सुरुवातीला माणकापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली, मात्र मेयो हॉस्पिटलमध्ये झालेल्या शवविच्छेदनात मृत्यू हा गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झाले। यानंतर मृतक राणीचे मोठे वडील तुलाराम यादव यांच्या तक्रारीवरनं पोलीस उपनिरीक्षक पोकरकर यांनी आरोपी सुनील याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। याच्यामध्ये दावत लॉन या ठिकाणी एक घटना घडलेली होती। यामध्ये मेयो हॉस्पिटल यावरून आम्हाला 15 तारीखला सकाळी माहिती मिळाली की एका महिलेला उपचारासाठी आणलेलं आहे आणि ती मयत झालेली आहे। त्यामध्ये आम्ही तात्काळ घटनास्थळी व्हिजिट दिली। सुरुवातीला संशयास्पद असं काही वाटत नव्हतं, परंतु वैद्यकीय अधिकारी यांच्याशी आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की या महिलेचा गळा दाबला असण्याची शक्यता आहे आणि काही वेळानंतर त्यांनी पोस्टमॉर्टम करून आम्हाला कन्फर्म सांगितलं की या महिलेचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आलेली आहे। आमचा सर्वात पहिला संशय हा तिच्या नवऱ्यावर होता। तिचा नवरा जो आहे सुनील नारायण यदुवंशी यानं आम्हाला सुरुवातीला तपासामध्ये काही सहकार्य केलेलं नाही। तो असं सांगत होता की दुसरे कोणीतरी माझ्या घरी आले होते आणि त्यांनी हे कृत्य केलेलं असावं। त्यामुळे आमच्यासमोर एक मोठं आव्हान होतं की नवऱ्यानंच हे कृत्य केलं आहे की दुसऱ्या कोणी केलेलं आहे आणि काय कोणत्या उद्देशानं केलेलं आहे। त्याच्यामध्ये तपासामध्ये सगळ्या गोष्टी आम्ही व्हेरीफाय केल्या आणि व्हेरीफाय केल्यानंतर असं लक्षात आलं की ही जी महिला होती महिला ही कुणासोबत तरी फोनवर चॅटिंग करायची किंवा बोलायची हे नवऱ्याला माहिती पडलं होतं। तिचा नवरा सुनील नारायण यदुवंशी वय 26 वर्ष याच्यासोबत तिचे एक 8 दिवसापूर्वी वाद झालेले होते आणि 14 तारीखला रात्री 2 वाजता तो जेव्हा घरी आला तर घरी आल्यानंतर ती महिला कोणाशी तरी फोनवर बोलताना दिसली। त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या वादातून त्याने तिची गळा दाबून हत्या केलेली आहे। आरोपीनं गुन्ह्याची याच्यामध्ये कबुली दिली आणि त्याच्यानंतर आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याला 19 तारीखपर्यंत माननीय न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे। नागपुरात ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांची मोठी कारवाई। मध्यरात्री एमडी ड्रग्सची विक्री करणाऱ्या एका आरोपीला तहसील पोलिसांनी जेरबंद केले आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। आरोपीकडून एमडीचा साठा जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। तहसील पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्या माहितीनुसार 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 5:30 कारवाईची माहिती देण्यात आली आहे। ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला। मध्यरात्री एमडी ड्रग्सची विक्री करणाऱ्या एका आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एमडीचा साठा आढळून आलाय। लगेचच साठा जप्त करून आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले। या घटनेप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एमडी सारख्या घातक अंमली पदार्थांच्या विक्रीवर आळा बसवण्याकरिता तहसील पोलिसांचे हे पाऊल महत्त्वाचे ठरत आहे। पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती देण्यात आली। मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे आरोपी नामे आकाश महादेवराव धोपाटकर हा नानबाजी डूम या ठिकाणी एमडी हे ड्रग बाळगून एकूण वजन अंदाजे 5.51 ग्राम असं मिळून आलेला आहे। सदरचा गुन्हा आपण पोलीस ठाणे तहसील येथे दाखल करण्यात आलेला असून नमूद कारवाई पोलीस ठाणे तहसील जेडीपी पथकाचे अधिकारी श्री रसूल शेख यांच्यासोबत ग्रेड पीएसआय राजेश सिंग ठाकूर आणि त्यांचे पथक विनोद कातुरे, पवन आणि किशोर यांच्या पथकाने केलेली आहे।
आकाश महादेवराव धोपाटकर असं त्या आरोपीचं नाव आहे. त्याने एकूण 5.51 वजनी ची MD पावडर ही त्याच्या जवळ मिळून आलेली आहे. एकूण किंमत 55,100 रुपये अशी आहे आणि ती पावडर त्यांनी कोणाकडनं विकत आणलेली आहे याचा तपास आम्ही अधिक करीत आहोत. रामझुला परिसरात MDची तस्करी करणाऱ्या आरोपीला तहसील पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी ही माहिती दिली असून आरोपीकडून MDचे प्रमाण पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. नागपूरच्या रामझुला परिसरात 17 नोव्हेंबरला दुपारी तहसील पोलीस पेट्रोलिंगवर होते. त्याचवेळी पोलिसांच्या नजरेत एक संशयित हालचाल करणारा युवक आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे MD या घातक ड्रग्सचा साठा आढळला. तुरुंगात न नेता आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी MDची पॅकेट जप्त केली असून प्राथमिक तपासात या ड्रग्सची तस्करी करण्याच्या उद्देशाने तो परिसरात फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की अवैध ड्रग्स विरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस स्टेशन तहसीलच्या हद्दीमध्ये रामझुला या ठिकाणी आमच्या DB पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे आरोपी नामे फैजान वकील अन्सारी ह्याची जेव्हा अंगझडती घेण्यात आली तेव्हा त्याच्या ताब्यामध्ये 7.73 ग्रॅम वजनी अंदाजे MD हे ड्रग मिळून आलेलं आहे. त्या अनुषंगाने त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांनी ती ड्रग कुठून आणली होती याबद्दल आम्ही अधिक तपास करीत आहोत. दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील एका 18 वर्षीय युवकाची पोलिसांनी चौकशी केली आहे. बार्शी टाकली तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील हा युवक काही दिवसांपासून बेपत्ता होता. दिल्लीमध्ये स्फोट झाल्याच दिवशी तो दिल्लीमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. तब्बल 8 ते 10 तासांच्या तपासणीनंतर युवकाला सोडण्यात आलं असून कोणताही संशयास्पद मुद्दा समोर आला नाही. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकली तालुक्यातील एका छोट्या गावातील 18 वर्षीय युवकाला दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासाच्या संदर्भात पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. कुटुंबाने त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्याच दरम्यान दिल्लीमध्ये ज्या दिवशी स्फोट झाला त्या दिवशी हा युवक दिल्लीमध्ये असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. ही माहिती मिळताच अकोला पोलिसांनी युवकावर गुप्तपणे नजर ठेवली आणि त्याला चौकशीसाठी घेऊन गेलेत. जवळपास 8 ते 10 तास चाललेल्या चौकशीत युवकाकडून कोणतीही संशयास्पद किंवा धक्कादायक माहिती समोर आली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिलेत. अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सांगितले की युवकाची चौकशी केल्यानंतर कोणताही आरोपी किंवा दहशतवादी संबंध आढळून आलेला नाही. तरीही खबरदारी म्हणून ATS आणि स्थानिक पोलीस त्याचा कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच CDR लोकेशन आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी करीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार युवक काही दिवसांपासून काही संशयास्पद हालचाली करत असल्यामुळे पोलीस आधीच त्याच्याकडे लक्ष ठेवून होते. परंतु आतापर्यंतच्या तपासात कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नसल्याचे स्पष्ट झाले आहेत. पुसद नगर परिषद निवडणुकीत आज मोठी घडामोड पाहायला मिळते आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सौभाग्यवती मोहिनी नाईक यांनी नगर परिषद अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केलं आहे. आज नामांकनाचा शेवटचा दिवस असल्याने शहरात मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली आहे. असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोहिनी नाईक यांचा अर्ज दाखल झाला असून त्यांच्या उमेदवारीला शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पुसद नगर परिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस. सकाळपासूनच शहरात राजकीय गती वाढलेली होती. याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सौभाग्यवती मोहिनी नाईक यांनी अध्यक्षपदासाठी आपला नामांकन अर्ज सादर केलाय. अर्ज दाखल करताना इंद्रनील नाईक स्वतः उपस्थित होते. त्यांच्यासोबत पक्षाचे अनेक पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीच्या वातावरणात मोहिनी नाईक यांनी रॅलीसह तहसील कार्यालयात प्रवेश केलाय. नामांकन दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ठामपणे सांगितले, आम्हीच विजयी होऊ. नागरिकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आम्ही पाळू. त्यांच्या या विधानानंतर शहरात त्यांच्या उमेदवारीची चर्चा आणखी रंगली आहे. आज आम्ही पक्षाच्या आदेशानुसार
इथे फॉर्म भरलेला आहे आणि आमचे सर्वस्व मनोहरराव नाईक साहेब, इंद्रनील नाईक साहेब आणि आमचे पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि जनताची इच्छा अनुसार आज मी इथे फॉर्म भरला आहे आणि देवाकडे तेवढंच प्रार्थना करते की निश्चित विजय होईल आणि सगळ्या जनताचा सहकार्य आम्हाला राहील. आपल्या मित्र पक्षाकडूनच आव्हान मिळालेलं आहे नेमकं काय? भाजपा आणि आपला जे महायुती जे वरची होती ते महायुतीच्या वरिष्ठ लोकांनी सांगितलं होतं की स्थानिक पातळीवर जे काही लोकांच्या पदाधिकाऱ्यांचा निर्णय राहील त्याच निर्णयावर या स्थानिक लेवलवर युती होणार आहे. तर त्यानुसारच येथे जे काही घडलेलं आहे त्यानुसार झालाय. पण बघू, जनताला सगळंच माहिती आणि त्यानुसार जनताचा आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहिलेला आहे आणि अजून राहील. विकासाचा काय प्लॅन घेऊन आपण समोर जाणार आहात मतदारांचा? पुसदसाठी स्वच्छ, सुंदर, सुशिक्षित, सुरक्षित आणि सुसंस्कृत पुसद विकास घडवायसाठी जे जे काय करावं लागेल ते नक्की आम्ही करणार. त्याची सगळी ब्लूप्रिंट आम्ही मनात ठेवलेली आहे. नक्की तुम्हाला किंवा आरामातून सांगतो. जनतेला काय आव्हान? जनतेला आव्हान आहे, जनता खूप जागृत आहे. जनताला माहित आहे की विकासासाठी कोण त्यांच्या सोबत आहे आणि जनतासोबत सदैव नाईक परिवार राहिलेला आहे. जनतासोबत नेहमी आम्ही राहिलेले आहे. तर जनताचा आशीर्वाद आमच्या सोबत राहील असं मी जनताकडून अपेक्षा करते. जनताचा आशीर्वाद राहील असा मला विश्वास आहे. शहरातील विकास कामे, महिला नेतृत्व आणि मंत्रालयांशी असलेला दुवा या तिन्ही मुद्द्यांवर त्यांची ताकद असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. आता प्रचाराची धुरा कशी फिरते आणि कोण कुणाला टक्कर देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मंत्रिपदाचं जो मान आहे, मंत्रिपदाचा मान बाजूला ठेवून मी माझ्याकडून 5 ते 6 वेळेस अप्रोच झालो आणि युती व्हावं म्हणून मी एकच प्रयत्नशील होतो शेवटपर्यंत. काल रात्री 12 वाजेपर्यंत प्रयत्नशील होतो. पण काय राहतं, दोन्ही बाजूनी रिस्पॉन्स मिळायला आवश्यक असतो. रिस्पॉन्स मिळाला नाही, पण ठीक आहे, मैत्रीपूर्ण लढत थोडं मैत्रीपूर्ण लढत होती. पण शेवटी एक पक्ष चालवायचा असतो, स्थानिक आमदार आहे, लढण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. सर्व उमेदवारासह नगराध्यक्षाचाही उमेदवार आपण इथे लढवतो. आरोप आहे की आपण वर्षभरामध्ये कुठल्याच प्रकारचे म्हणजे कार्य केलेले नाही जनतेची किंवा भाजपाची. 288 विधानसभा मतदारसंघ आहे. शासनाची परिस्थिती आता सर्वांनाच माहिती आहे. तर 288 मतदारसंघात कुठे निधी मिळाला का तेवढं सांगावं. आमदार निधी मार्च महिन्यानंतर सुरू होणार आहे. तर याला थोडं ह्या मतदारसंघात नाही तर 288 मतदारसंघात आहे. आणि मंत्री झाल्यानंतर अपेक्षा वाढतात हे मान्य आहे. ते आपण खूप करणार आहोत. 4 वर्ष आणखी नाही, 4 वर्षाचा ब्लूप्रिंट रेडी आहे. 4 वर्षात खूप काही कार्य करून दाखवणार आहे. पण म्हणून माझं मत आहे की ह्याला एक कारण धरून जर युती तोडायचं असेल तर मग थोडस विचार करायची गरज आहे. पण राज्यमंत्री आहात, मतदारांना काय आव्हान करणार आपल्या सोबत? मतदारांना एवढंच म्हणणार की वर्षोनवर्ष 73 वर्षापासून सन्मान्य वसंतराव नाईक साहेब, स्वर्गीय सुधाकर नाईक साहेब आणि आपल्या सर्वांचे नेते मनोहर नाईक साहेब यांच्या पाठीची पुसदची जनता आजपर्यंत उभी आहे. आणि त्या जनतेला माहिती आहे की नाईक परिवार हा सभ्य परिवार आहे. यांनी कधीही कोणाचं शोषण केलेलं नाही. त्यांच्या पाठीशी, गरीब जनतेच्या पाठीशी हा नाईक परिवार इथे उभा राहिलेला आहे हमेशा. आणि तीच आमची USP आहे. USP आमची एवढीच आहे की नाईक परिवार हा सर्वांना घेऊन चालणारा परिवार आहे आणि त्याच्यावर आम्ही ठाम आहे. औसा नगरपालिकेच्या निवडणुकीत आज भाजपकडनं मोठं राजकीय शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालंय. नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर ज्योती बनसोडे यांनी प्रचंड उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शहरातील कार्यकर्त्यांची गर्दी, ढोलताशांचा गजर आणि कमळाच्या झेंड्यांनी औसा रंगून गेलं. आता औसा नगर परिषद निवडणुकीत भाजपने जोरदार एंट्री घेतली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत आज नामांकनाचा शेवटचा दिवस आणि त्याच दिवशी भाजपने औशीत आपली संघटन शक्ती दाखवत शहरात भव्य रॅली काढली. नगराध्यक्ष पदाकरिता डॉक्टर ज्योती महादेव बनसोडे यांनी आपला अर्ज अत्यंत मोठ्या उत्साहात दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी हनुमान मंदिर परिसरातून निघालेल्या रॅलीत ढोल ताशांचा गजर, कमळाचे झेंडे आणि नारांचा गजर यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. महिला, युवक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. या शक्ती प्रदर्शनात आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, औसा मंडळाध्यक्ष शिव मुरगे,
माजी उपमहापौर देवीदास काळे, संतोष मुक्ता, किरण उडगे, ॲडव्होकेट मुक्तेश्वर वाघघरे यांच्यासह विविध पक्षांचे आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता औसा शहरात भाजपची ताकद आणि संयोजन पुन्हा एकदा स्पष्टपणे जाणवली. आता नगराध्यक्ष पदाकरिता डॉक्टर ज्योती बनसोडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर औसातील निवडणूक आणखी रंगणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. माहूर शहरात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक व आदिवासी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भगवान बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली. पारंपरिक पोशाखातील आदिवासी बांधवांच्या नृत्यांमुळे मिरवणुकीत उत्साहाचे वेगळे रंग पाहायला मिळाले. शहरातील प्रमुख मार्गांवरनं ही मिरवणूक नेण्यात आली आणि भगवान बिरसा मुंडा चौकात उत्साहात विसर्जन करण्यात आलं. आदिवासी क्रांतीचे प्रतीक असलेल्या क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त माहूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भगवान बिरसा मुंडा चौकात उपस्थितांनी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले. रविवार 16 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली. मोरपीस धारण करून संगीताच्या तालावर नृत्य करणारे आदिवासी बांधव हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. सर्व समाज, तरुण आणि महिला भगिनी यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. राष्ट्रीय महामार्गावरील बिरसा मुंडा चौकातून सुरू झालेली मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुनी जगदंबा हायस्कूल, भगवान गौतम बुद्ध पुतळा परिसर, चक्रधर नगर, हुसैनी चौक, राजे मधुकर देशमुख वाडा, ब्राह्मण गल्ली, महाराणा प्रताप चौक, डॉक्टर APJ अब्दुल कलाम चौक या मार्गावरून शहरभर फिरली. मिरवणुकीच्या शेवटी भगवान बिरसा मुंडा चौकात तैलचित्राचा उत्साहात विसर्जन सोहळा पार पडला. या प्रसंगी नगरसेवक प्रतिनिधी देवीदास सीडाम, शामराव कुमरे, रुपेश कोवे, किसन कुमरे, पवन कणाके, कालिदास नैतान, विकास टेकाम, पंकज वाटोडकर, राजू कोवे, राम सोयाम, कोठेकर, नामदेव सोयाम, सोनू तोडसाम, दिलीप आडे, राजू आडे, सुधाकर चांदेकर, शुभम वेट्टी, गजानन कुरसंगे, प्रकाश पेंदोरे, बंटी तोडसाम, शुभम सीडाम तसेच महिला भगिनी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला सेटअप बॉक्स नंबर 899 वर. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वप्रथम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.